मायरा, अगं वेडी झालीस का तू? हा, अयो कळतं की नाही तुला सांगितलेला? हा गुरुवारचा आणि रामनवमीच्या दिवशीचा व्लॉग होता आणि तेवढंच मी शूट केलं होतं. कारण की आप्पा आलेले होते आणि आप्पा चिंटूला सोडवण्यासाठी आले होते. मग त्यांनी सकाळी इकडेही आले होते आणि संध्याकाळीच सांगितलं होतं की त्यांना म्हणजे शाबूची खिचडी भिजू घालायची. त्यामुळे मी संध्याकाळीच खिचडी भिजू घातली होती आणि मग सकाळी आप्पा लवकरच आले. 8ला तर आप्पा पोहोचले होते आणि मग सकाळी आप्पांनी खिचडी वगैरे खाल्ली आणि लगेच ते जाण्यासाठी गावाकडे निघाले. मायराचं असं होतं की आता आप्पा माझ्याकडे कधी येणार आहेत, म्हणून मग मागच्या वेळेस पण चिंटूला घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांचं येणं झालं नव्हतं आणि मग आता मग सोडवायला आलं तेव्हा मग इकडे आले, ते भेटून लगेच गेले वापस. आणि मायराचं असं सतत असतं, आप्पा आप्पा म्हणजे सतत तिच्या तोंडात नाव असतं आणि ती सतत आप्पांची आठवणही काढत असते. मग आप्पा म्हटले ठीक आहे मी यावेळेस मग येऊन जातो. म्हणजे ते फक्त जस्ट आले, म्हणजे थोड्या वेळ बसलं आम्ही, गप्पा वगैरे थोडे मारले आणि मग शाबूची खिचडी वगैरे खाऊन ते गावी जाण्यासाठी लगेच निघाले. आणि तेवढं शूट केलेलं होतं आणि त्यानंतर नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. सकाळची सगळी कामं तर आवरून घेण्यासाठी ते माझी तयारी चालू होती. कारण की दिवसही मला कमी पडतो आजकाल, म्हणजे ज्या काही माझ्यासाठी वेळ द्यायचा असतो त्याच्यासाठी खरंच मला दिवसही कमी पडतो आहे. आणि स्वतःला एकदा काही गोष्टीत गुंतून घेतलं ना, आपणही बिझी झालो ना, तर आपला दिवसही छान जातो आणि प्रोडक्टिव्ह राहतो. मेन म्हणजे आपल्याला इतर गोष्टीबाबतीत विचार करण्यासाठी वेळही मिळत नाही आणि छान गोष्टी आपण करत राहिलो की आपलं मनही पॉझिटिव्ह होऊन जातं. आणि जेव्हा सकाळची कामं ही वेळेवर होतात आणि मग आपल्याला आपल्यासाठी जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आपल्या गोष्टीही वेळेवर होऊन जातात आणि आपल्याला इतर गोष्टी बाबतीत म्हणायचं झालं तर म्हणजे आपण स्वतःसाठी किती चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी वेळ देतो हेही आपल्याला रिअलाईज जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला समजतं की जेव्हा कामं आपली वेळेवर आवरतात आणि आपण आपल्यासाठी वेळ द्यायला लागलो तेव्हापासून आपणही कामामध्ये अगदी पटापट कामं आवरून घेतो आणि जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी वेळही मिळला जातो. म्हणून तुम्ही नक्की असं करता का, मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं की जेव्हा आपली प्रोडक्टिव्ह मॉर्निंगची सुरुवात होते आणि छान असा प्रोडक्टिव्ह दिवस जातो आपला, तेव्हा आपल्याला वेगळंच काहीतरी असं आज आपण दिवसभरात केलं याचा जरा फील होतं होतं की नाही, तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा आपण सकाळची म्हणजे सुरुवात अगदी छान प्रकारे होते आणि शेवटही छान होतो, तेव्हा कुठेतरी वाटतं ना की आजचं दिवसाचं म्हणजे आजचं दिवसाचं आपलं समाधान झालं आहे किंवा आपल्याला मनातून अगदी समाधान वाटतं की बाबा आपला दिवस छान गेला. तर तुम्ही असं होतं का, नक्की तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मग काय, स्वयंपाक वगैरे बनवता बनवता इथे मायराचीमध्ये लुडबुड चालू होती आणि तिचं होतं की आई मलाही पोळपट बेलणं दे म्हणून मागतच होती. तिला म्हणजे आता असं होतं आजकाल की काही काही गोष्टी आपण जेव्हा मुलांचं असतं, आपण ज्या गोष्टी करतो त्याच त्यांना पाहिजे असतात. म्हणून इथे कॅमेरा हलतोय, थोडं इग्नोर करा. तुम्हीही अशा प्रकारे प्रोडक्टिव्ह दिवस घालवता का, मला नक्कीच सांगा. आणि जर घालवत असेल तर मला तुम्ही कमेंट करूनही सांगा. तर माझं असं म्हणणं असतं की म्हणजे बाबा आपला दिवस असा कसा जातो हे आपल्या हातात असतं. म्हणजे हे ठीक आहे, काही गोष्टी ज्या घडणाऱ्या असतात त्याही कदाचित आपल्या हातात नसतात, पण आपल्या जेवढ्या गोष्टी हातात असतात, जेवढ्या गोष्टी आपण करतो त्याच्यातून आपल्याला किती प्रकारे आनंद मिळतो आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत का लाईफमध्ये, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण आपल्या गोष्टींमध्येच खूप सारा आनंद शोधतो आणि खूप हॅपी होऊन जातो. तुम्हाला असं नक्की वाटतं का, मला नक्की सांगा. तुम्हाला सांगू, गॅससमोर जायचीच भीती वाटते, काय माहिती आहे.
म्हणजे असं होतं की बाबा असं साधा आणि पटपट होणारा स्वयंपाकच करावा, जास्त वेळ जाणाऱ्या गोष्टी करायला नकोत. कारण की गॅस सिलेंडरची अशी टंचाई तुमच्याकडे आहे का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि ह्या टंचाईमुळे खरंच खूप असं मनात भीती झाली आहे. कारण की आपल्यासोबत जेव्हा आपली फॅमिली असते आणि तेव्हाच या गोष्टींना फेस करावं लागतं, तेव्हा जास्तच काळजी वाटून लागते. आणि असं होतं की बाबा जास्त म्हणजे गॅस वायाला जाणाऱ्या गोष्टी करायला नकोत. आणि जेवढं साधं सोपं जेवण करता येईल तेवढंच. मी तर असंच करते विचार, आणि तुम्हीही असं करताय का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे बघा, मला फरशी पुसायची, पण मायरालाही फरशी पुसायची आहे, मला घर झाडून घ्यायचं आहे, तिलाही झाडून घ्यायचं आहे. आता असं मध्ये लुडबुड चालू आहे. आणि जेव्हा मी फरशी पुसायला जाते ना, तेव्हा हा असा आतला झाडू घेऊन येते आणि आई मी पण फरशी पुसणार, असं तिचं चालू असतं. आता मध्ये कितीही म्हटलं की मायरा लुडबुड करू नको, तेही करणारच. आणि त्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे दिलं. आता हे झाडांना पाणी तर सगळ्यात जास्त लवकर द्यावं लागतं आहे, कारण की खूप जास्त कडक ऊन आहे आणि त्याच्यामुळे पाणीही कुंडीमधलं शोषून घेतलं जातं आहे आणि झाडांनाही त्याची गरज आहे. आणि त्यानंतर मग हा नेक्स्ट व्लॉग. आणि काल आमच्याकडे इव्हिनिंगच्या वेळेस थोडासा हलकासा पाऊस झाला आणि खूप छान वाटत होतं. आणि मग काय, मला तर कारणच पाहिजे, पाऊस झाला आणि लगेच कधी चहा करेल असं होतं मला. आणि मस्त असं चहाही घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. बाहेर थोडं मायरासोबत गेले, तिला खेळून घेऊन आल्याशिवाय ती काही घरात बसू देत नाही. मग थोडं खेळली वगैरे, मग तिचं झाल्याच्यानंतर मग मी ते स्वयंपाकाला लागले आणि कुकर वगैरे लावून घेतला. तोपर्यंत आली मायरा खेळून आणि मग तिचं फ्रेशनअप वगैरे झाली. आणि तुम्ही मला नक्की सांगा, असा प्रोडक्टिव्ह दिवस घालवता का तुम्ही? असा जर घालवत असाल तर नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःमध्ये आनंद कुठेतरी शोधतो, हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकृत होतात आणि आपल्याला चांगल्या गोष्टींची सवय होऊन जाते. म्हणूनच हे डेली लाईफमध्ये आपण काय काय चेंजेस करतो हे आपल्या लाईफसाठी तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक गृहिणीने किंवा जॉबही करत असाल तरी, जॉब करणाऱ्यांचं ठीक आहे, थोडं हेक्टिक लाईफ असतं, त्यांना टाईमही भेटत नाही. पण जेव्हा आपण गृहिणी असतो किंवा आपल्याला फक्त घरकामच करायचं असतं आणि बाळाला सांभाळायचं असतं, तेव्हा या गोष्टी खूप आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि मला वाटतं प्रत्येकजण ह्या फेजमधून जातच असते. म्हणून घरातील कामं आवरूनही, मुलांसाठी वेळ काढूनही, आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून आपण स्वतःला किती प्रोडक्टिव्ह ठेवतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला मग, अशासोबत तुमच्यासोबत गप्पा मारून माझा दिवस मीही प्रोडक्टिव्ह झाला आहे माझा. चला मग. हाय, हॅलो, नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत, ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. तर संध्याकाळचा कुकर लावून झाला आहे, स्वयंपाक वगैरे बाकी आहे अजून. आणि मायरा इथे काय खाती आहे? काय? ग्रेप्स. आवडीचं झालं मायराच्या खूप ग्रेप्स, हो ना? चला मग स्वयंपाक वगैरे बनवते आणि असंच कनेक्ट राहा. इथे ग्रेप्स दाखवायला आली, हो ना? हाय कर. हाय. आता तिला चांगल्या प्रकारे समजायला लागले. म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये बघते, आईचा व्हिडिओ आलाय म्हणजे मग ती आता ॲक्टिव्ह झाली, म्हणजे येते व्हिडिओमध्ये, ॲक्टिव्हिटीज करते, हो ना? आणि तू कोणता क्लिप लावला इथे केसांना? काय आहे तो? काय काय आहे? एक स्ट्रॉबेरीने एक काय आहे? 2 क्लिप लावले तू? एकच. मी एक स्ट्रॉबेरी लावली, बनाना लावलाय. स्ट्रॉबेरी बनाना कोणते अजून आहे ना वरती? कुठे आहे. आजकाल म्हणजे हेअर ॲक्सेसरीज पण लावून देते ती. मग ठीक आहे, आता थोडेफार मला कोऑपरेट करते आहे. असं बाहेर जाताना क्लिप्स वगैरे लावून देते आहे.
चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर. बाय. तुमची काळजी घ्या. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट म्हण. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय कर. बाय. बाय. बाय.